हॅलो नमस्कार. तर चला आज ना आपण बघूया मस्त असे गरमागरम आलूबोंडे कसे बनवायचे, ज्याला आपण बटाटे वडे सुद्धा म्हणतो. ही माझी पद्धत आहे, मी तुम्हाला सांगते आम्ही कशा पद्धतीने बनवतो. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यासाठी इथे साहित्यात घेतलं आहे मी अर्धा किलो बटाटे घेतले, उकळून घेतले आहेत छान आणि सालं काढून घेतले. इथे मी हा फ्रोझन वाटाणा घेतला आहे. इथे मी आलं, लसूण, मिरची आणि जिऱ्याची एक पेस्ट करून घेणार आहे. तुम्ही लसूण खात नसाल तर आलं, मिरची आणि जिऱ्याची पण पेस्ट करू शकता. इथे मी ही पेस्ट वेगळी ठेवली आहे आणि ह्याच्यात मी वाटाणा जरा हलकासा फिरवून घेतला आहे. आपल्याला हा एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे, फक्त हलका फिरवून घ्यायचा आहे, जस्ट क्रश केल्यासारखं या पद्धतीने. सो आता आपण तयारी करूया आपली. इथे तेल झालं आहे आपलं गरम. तेल याला थोडं कमीच घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी 1 चमचा खसखस आणि 1 चमचा सुक्कं खोबरं घेणार आहे. ह्याला थोडंसं 1-2 मिनटं परतवून ह्याच्यामध्ये आपण आता आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालूया. ह्याच्यात नुसतं आलं आणि मिरचीची पेस्ट पण चालते. ह्याला तर छान 1-2 मिनटं आपण परतवून घेऊया. आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण आपलं वाटाण्याचं वाटण घालूया याच्यामध्ये. वाटाणा सध्या ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालतो. हिवाळ्यात वाटाणा छान येतो तेव्हा हा नक्की घाला, खूप मस्त लागतो. आता या वाटाण्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, अगदी असा मोकळा होईस्तोवर. आता आपण यात हळद घालूया. तिखट घालते, आपण मिरच्या घातल्या आहे सो त्या अंदाजाने तिखट घ्यायचं आहे आपल्याला. धनेपूड घालणार आहे. ह्यात आपल्याला काही जास्त मसाले वापरायचे नाही आहे. आता मीठ घालूया. बटाट्याच्या अंदाजाने पण मीठ घालायचं आपल्याला. मी इथे 1-2 चमचे घातले आहे. आता हे पण आपल्याला 1-2 ते 3 मिनटं छान मसाले परतवून घ्यायचे आहेत. थोडंसं हे असं खालून लागेल कारण आपण तेल कमी घातलं आहे आणि वाटाणा पण थोडासा स्टिक होतो. ह्याच्यात तेलाचा वापर कमीच करायचा आहे, नाही तर आपले आलूबोंडे तेलकट होते. आता आपण बटाटे मॅश करून घालूया आणि आता याला छानपैकी परतवून घेऊया. पूर्ण मसाला लागू देऊया छान. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपलं झालं आहे मिक्स करून. बटाटा पूर्ण मॅश नाही करायचा आहे, थोडासा राहिला तरी चालतो. आता आपण याला एक मंद आचेवर वाफेवर ठेवूया 3-4 मिनटं छान. आता याची मस्त वाफ आली आहे. एकदा छान याला परतवून घेऊया आणि आता आपण एक प्लेट घेऊया. आता आपल्याला याला थंड करायला ठेवायचं आहे. इथे मी एक प्लेट घेतली आहे. त्या प्लेटमध्ये आपण हे मिक्सचर काढून घेऊया सगळं आणि आता आपल्याला याला छान थंड होऊ द्यायचं आहे. हे असं छान पसरवून घेऊया आपण, म्हणजे लवकर थंड होईल आहे. आता हे थंड होत आहे तोच तर आपण आपला कोटिंगची तयारी करूया. इथे मी 1-1.5 कप बेसन घेतलं आहे. त्यात मी ओवा घालणार आहे. ओवा जरा पचायला हलका असतो त्यामुळे बेसनचा वापर करताना ओवा घाला. थोडं हिंग घालणार आहे. मीठ चवीपुरतं, फक्त बेसनाच्या चवीपुरतं, कारण आपण सारणात मीठ घातलेलं आहे. हे छान मिक्स करून घेऊया आपण. एकदा छान मिक्स करून घेऊया. आता त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं हे भिजवून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही करायचं आहे आणि खूप घट्टही नाही करायचं आहे, मीडियम ठेवायचं आहे. जर तुम्हाला आउटर कोटिंग थोडी जाड हवी असेल तर तुम्ही थोडं घट्ट ठेवा आणि जरा पातळ हवी असेल तर थोडं पतलं ठेवा. मी एवढी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवली आहे याची.
आता ह्याच्यात मी गरम तेल घालणार आहे. 1-2 चमचे घालूया. एकदम गरम तेल घालायचं आहे, ज्याला आपण मोहन असं म्हणतो, जेणेकरून ते छान बाहेरचं लेअर हे छान क्रिस्पी लागेल आहे. ह्याच्यात आपण कुठेही बेकिंग पावडरचा वापर करणार नाही आहे. आता ह्याच्यात मी कोथिंबीर घातली. आपलं सारण थंड झालं आहे. आता ह्याच्यात आपल्याला 1 लिंबू घालायचा आहे. मी इथे 1 छोटा लिंबू घालणार आहे आणि छान ह्याला मिक्स करून ह्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया. असे आपण सगळे गोळे बनवून घेऊया. याचे साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला लहान हवं आहे मोठा हवा आहे. आता आपलं हे मिक्सचर पण तयार आहे. आता आपण हे असं याच्यात घालून देऊया, म्हणजे पटापटा तेलात टाकता येईल आपल्याला. इथे आपलं तेल हे छान तापलं आहे. आता आपण हे एक एक करून तेलात घालूया. हे जे असं साईडला येतात ना, हे खायला खूप मस्त लागतात, एकदम क्रिस्पी आणि क्रंची. सो असे मी हे वडे याच्यात टाकले आहे. आता आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे. खूप लाल नाही करायचे आपल्याला. छान तळून घेऊया दोन्ही साईडने. अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे. हाच रंग छान आहे, जास्त लाल नको आहे आपल्याला, याच रंगात ठेवायचं आहे. सो आता आपण एक काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपले हे आलू बोंडे तयार आहेत. कसे वाटले नक्की सांगा. रेसिपी ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.